नमस्कार मित्रांनो, मैदान चालू आहे. 2 मैदानं चालू आहेत आणि त्या दोन्ही मैदानाचे निकाल जे आहेत तुम्हाला मी सांगतोय. बकासूर पठारवाडी मैदानामध्ये बकासूर आणि मानघरकरांचं वादळ जे आहे ते गट पास झालेलं आहे आणि ही गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. पठारवाडीचं मैदानामध्ये सुंदर आणि सुट्टी गाडी पळाली वाटत नाही. या गाडीला आता रोखणं कठीण होईल बरं का. चांगली गाडी पळते, एक नंबर आज कदाचित सुद्धा होऊ शकतो. बघूया बाकीचे सुद्धा नंदी आलेले आहेत, त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. बकासूर सुद्धा आज चांगल्या रीतीने पळाला, चांगल्या पद्धतीची गाडी पळाली. मानघरकरांचं वादळण बकासूर सुट्टा गट पास करून सनी ड्रायव्हर उरळी देवाची यांनी जी आहे ती गाडी सेमीफायनलसाठी पात्र केलेल्या सेमीला कशा पद्धतीनं आज गाडी कुठल्या तासावरती लागते का, आज सुद्धा पब्लिकनंच गाडी लागते का काय, सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागेल STC लाईव्हवरती. बकासूर आहे त्या ठिकाणी, त्याच्यामुळे पठारवाडीचं मैदान बघा त्या ठिकाणी जाऊन. पठारवाडीच्या मैदानामध्येच शाकीरभाईंचा राजा आणि वजीर ही गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे. हे दोन्ही गाड्या चांगल्या पळल्या, टॉपच्या गाड्या आहेत. बघूया आज कशा पद्धतीनं स्पीड लागले. शाकीरभाईंचा राजाने आज कमाल केलेला आहे आणि शाकीरभाईंचा एकट्याचाच राजा नाही, दुसऱ्यांचा सुद्धा राजा आहे. त्यांचं नाव मला माहीत नाही, कमेंट्समध्ये सांगा. ही सुद्धा गाडी आज चांगलीच पळाली. बघूया कशा पद्धतीने ही गाडी आज कमाल करते सेमीमध्ये. आजच्या मैदानामध्ये कॉकटेलसुद्धा सेमीला पास झालेला आहे. कॉकटेलसुद्धा चांगलाच पळाला. महाराजसुद्धा सेमीला पास झालेला आहे. साम्राज्यसुद्धा चांगला पळाला. हे होते मी थोडक्यात सांगितलं पठारवाडीच्या मैदानाचे निकाल. आता सांगतोय निकाल तुम्हाला. गुरसाळीचं मैदान चालू आहे. गुरसाळीच्या मैदानामध्ये एक सध्या महाराष्ट्रामध्ये एक टॉपची फाटी आहे, ती सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्या मैदानामध्ये आज एक टॉपची जोडी पळाली. कारुंडेकरांचा चिक्या पळाला आणि त्याच्यासोबत पळाला विसापूरकरांचा हिंद केसरी कार्तिक पळाला. सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे. काय गाडी पळाली आज, डोळ्याचं खरंच पारणं फेडलं या गाडीनं. कारण की गाडीवरती ड्रायव्हर होते अटील ड्रायव्हर तामखडा. आता तुम्हाला माहितीच आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये चिक्या सध्या गुलालाचा बेताज बादशाह. आणि ते मैदान जे आहे त्याच गुरसाळे या ठिकाणी मैदान STC लाईव्हवरती नाही आहे. STC लाईव्हचं मैदान जे आहे ते पठारवाडीचं मैदान लाईव्ह आहे. हे लाईव्ह गुरसाळेचं मैदान P3 लाईव्ह या चॅनलवरती जावा, त्या ठिकाणी ते मैदान चालू आहे. चांगल्या पद्धतीचं मैदान चालू आहे, बघा जाऊन त्या ठिकाणी. चिक्या आणि कार्तिक सेमीसाठी पात्र झालेले आहे. तसेच या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये शिरसवडी या गावचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करणारा असा हा नंदी शिरसवडीकरांची हिंद केसरी रायफल पळालेली आहे. रायफलसोबत जो नंदी पळाला त्याचं नाव काही समजलं नाही, परंतु काही गाडीनं निकाल घेतलाय, गाडीनं स्पीड घेतले आणि आज ही गाडी प्रबळ दावेदार असू शकते फायनलमध्ये. कारण की सेमी काढेल शिरसवडीचा रायफल सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. 2-3 नंबरचा नंदी घेऊन सुद्धा तो 1 नंबर करण्याची धमक त्या शिरसवडीकरांच्या रायफलमध्ये आहे. बघूया कशा पद्धतीनं आज शिरसवडीच्या रायफल सेमी कशा पद्धतीनं काढतोय ते बघूया. तसेच आजच्या मैदानामध्ये एक चांगली गाडी पळालेली जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या सुंदरची गाडी पळालेली आहे. काय गाडीला स्पीड लागलेला आहे, गाडी पब्लिक नव्हते. त्याच्यासोबत वादळ नावाचा नंदी पळाला. हा वादळ कोणता होता तो कमेंट्समध्ये सांगा. परंतु आज तुम्हाला माहितीच आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये जीवन ड्रायव्हर निनाम यांचा महान भारत केसरी म्हणायला काय हरकत नाही. तो फायनलमध्ये होता त्या मैदानामध्ये. प्रत्येक मैदान असू द्या त्या मैदानामध्ये फायनलमध्ये असतोच आणि 2 आणि 3 नंबरची नंदी घेऊन हा आपला जीवन ड्रायव्हर निनाम याचा सुंदर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे गुलालाचा बेताज बादशाह आहे. बघूया हे सुद्धा चांगले जे नंदी आहेत ते दोन्ही मैदानाचे मी निकाल तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. काही निकाल माझ्याकडून राहिले असतील ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा. आज एका नंदीनं सगळ्यांना महाराष्ट्राला नाराज केलं. संघर्ष योद्धा बुलेटचा आज गटाला पराभव झाला. खूप वाईट वाटते, कारण की तुम्हाला माहितीच आहे तो एक संघर्ष योद्धा आहे. मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये त्याने टॉपच्या नंदीला हरवून केलेला आहे आणि तो करतोय. जाऊ द्या, एका पराभवाने त्याचं अस्तित्व संपत नाही. तो एक चांगला नंदी आहे आणि चांगला कमबॅक करेल पुढच्या मैदानामध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या मैदानामध्ये तुम्ही बघितलं आज महाराज एक चांगल्या स्पीडनं पळाला आहे. महाराजानं खालनं चांगलं स्पीड घेतलं आणि सुट्टा निकाल जो आहे तो घेतलेला आहे. परंतु साम्राज्य आज म्हणावं तसं काय पळाला नाही. साम्राज्याला थोडासा दम लागलेला होता, काय कळेना झाले काय खूप दिवसानंतर आज मैदानामध्ये आला आहे. त्याच्यामुळे त्याला असं थोडंसं ग्रीप पकडण्यासाठी थोडंसं काय होते टाईम लागेल. परंतु बघूया आज सेमी कसा काढतोय. मला नाही वाटत सेमी निघेल साम्राज्याचा पळ एवढा म्हणावा असा नाही वाटला, कारण की तिथं रती महारथी त्या ठिकाणी आहेत. तरीही बघूया, घरणिकीकरांचा राजा आज नाही पळणार. घरणिकीकरांचा राजा उद्याच्या मैदानामध्ये नागाचे कुमटे या ठिकाणी ओपनचं असं मैदान होते. त्या मैदानामध्ये आपल्याला घरणिकीकरांचा राजा
पळताना दिसणार आहे. मथुरबद्दल एक अपडेट आहे. मथुर एखाद्या वेळेस उद्याच्या मैदानामध्ये तांदूळवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी ओपनचं असं मैदान होतंय. एक 50% सांगतोय, एक माझा अंदाज आहे. मला खूप लोकांनी सांगितलं की मथुर येण्याची दाट शक्यता आहे त्या ठिकाणी. बघूया तांदूळवाडीच्या मैदानामध्ये उद्या मथुर येतोय का नाही, त्याच्याबद्दल संध्याकाळी अपडेट आपल्याला मिळेल. परंतु बघूया, चर्चा चालू आहे मथुरची. कालच मथुर पळाला आहे, परंतु बघूया शेवटी एक चर्चा चालू आहे की मथुर उद्या येण्याची दाट शक्यता आहे आपल्या घाटावरती. बघूया.